विधानसभा निवडणूक आता जवळ येऊ लागले, त्याचे पडगम देखील वाजण्यास सुरू झाले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी आता 20 जुलै रोजी याच पिंपरीच्या नव महाराष्ट्र शाळेचे जे आहे ते प्रांगणात होताना आपल्याला कोच पाहायला मिळत आहे। यासाठी आपण पाहू शकतो की या ठिकाणी याच मैदानामध्ये मोठ्या स्टेजचं भव्य असं स्टेजचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे। पावसाळी दिवस असल्यामुळे त्यामुळे या ठिकाणी वॉटरप्रूफ असा मंडप जो आहे तो देखील या ठिकाणी टाकण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक या घडामोडी दरम्यान अनेक नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते जे अजित पवारच्या यांच्या गटातले असतील ते या ठिकाणी प्रवेश करण्याची शक्यता जी आहे ती आता नाकारता येत नाही। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत। काय सांगा, 20 तारखेला सभा आहे, काय धक्का देणार अजितदादांना? 20 तारखेला नक्कीच या 3 विधानसभेसाठी विजय संकल्प सभा आम्ही आयोजित केलेली आहे। लोकसभेमध्ये पवार साहेबांच्या विचाराला मान्य करून लोकांनी सामान्य जनतेने 8 खासदार निवडून दिले। त्याच पद्धतीने आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये 3 विधानसभा साहेबांच्या विचाराच्या असतील, म्हणून आम्ही विजय संकल्प सभा इथं आयोजित केलेली आहे। किती आकडा असण्याची शक्यता आहे जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानंतर शरदचंद्र पवार पक्षामध्ये येणार आहे? नक्कीच जो आम्हाला म्हणत होते औषधालय शिल्लक नसलेला पक्ष, आज ती परिस्थिती समोर दिसते, पण आम्ही कोणाला हिनवणार नाहीये। आमचं काम फक्त संघटना वाढवणे, फुले शाहू आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे, माननीय पवार साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा संकल्प असेल। आम्हाला कोणालाही धक्के द्यायचे नाहीये। जो येणार आहेत, आम्ही मागे सांगितलं 90% अजित पवार गटाचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आणि मॅक्झिमम नगरसेवक त्या दिवशी आमच्या व्यासपीठावर आपल्याला उपस्थित दिसतील। नक्कीच पिंपरी चिंचवड मधील बहुतांश पक्षातील माजी नगरसेवक असतील, चालू नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते जे आहेत ते आता व्यासपीठावर दिसतील असं जे आहे ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। एकूणच पाहिलं तर आता आगामी विधानसभेची ही तयारी जी आहे ती सुरू झाली आपल्याला पिंपरी चिंचवड मधून पाहायला मिळणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।